जर आपण मार्केटमध्ये बघायला गेलो, तर मार्केटमध्ये निफ्टी एका दिवसामध्ये पण 300 पॉइंट अपसाईड जाऊ शकतो किंवा 300 पॉइंट डाउनसाईड येऊ शकतो आणि काही वेळा आपली जी निफ्टी असते ही शांत असते, काही पण मोमेंटम नसते. पण हे सगळं आपल्याला पहिल्यांदा समजू शकतं. एक सेपरेट इंडिकेटर आहे, त्याचं नाव आहे इंडिया विक्स. तर इंडिया विक्सवरून आपल्याला हे समजतं, की मार्केटची व्होलॅटिलिटी कशाप्रकारे असू शकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की इंडिया विक्स कशासाठी इम्पॉर्टंट आहे आणि ऑप्शन ट्रेडरसाठी ह्याच्यामध्ये सगळ्यात एक ब्रह्मास्त्रासारखं आपण ह्याला यूज करू शकतो. पण त्यासाठी कशाप्रकारे आपण त्याला बघायचं आहे, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर जनरली इंडिया विक्स म्हणजे काय आहे? तर इंडिया विक्स हा एक इंडेक्स आहे, जो की आपली जी निफ्टी आहे किंवा आपला जो सेन्सेक्स आहे, ह्या निफ्टीचा किंवा सेन्सेक्सचा व्होलॅटिलिटी दर्शवणारा इंडिकेटर आहे. तर व्होलॅटिलिटी म्हणजे काय? की मार्केट किती प्रमाणामध्ये अपसाईड जाऊ शकते किंवा मार्केट किती प्रमाणामध्ये डाउनसाइड मोमेंटम दाखवू शकते. तर ह्याचा एक निर्देशांक तुम्ही बोलू शकता, तो आहे इंडिया विक्स. तर हा एक सेपरेट इंडेक्स आहे. त्याला आपण त्याच्या चार्टवरून पण आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. तर ते पण आपण इन डिटेलमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे. तर इंडिया विक्सवरून आपल्याला काय समजणार आहे, की अपकमिंग डेजमध्ये, अपकमिंग 30 दिवसासाठी आपली जी निफ्टी आहे, ही निफ्टीमध्ये किती व्होलॅटिलिटी असणार? का मार्केट व्होलॅटाईल राहणार? का मार्केट शांत राहणार. तर ह्याचा एक अंदाज आपल्याला पहिल्यांदा समजतो इंडिया विक्सवरून. तर इंडिया विक्सवरून ऑप्शन बायिंग करताय किंवा ऑप्शन सेलिंग करताय, तर दोघांसाठी पण एक चांगला गोल्डन मोमेंट आहे. ते कशाप्रकारे ते आपण इन डिटेलमध्ये पुढं बघणार आहे. तर सोप्या भाषेत जर का बघायला गेलो आपण, तर विक्स जो असतो, इंडिया विक्स जेवढा जास्त असणार, तेवढी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी जी असणार आहे, ती जादा असणार आहे. आणि विक्स जेवढा कमी असणार, तेवढी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी पण काय राहणार आहे, कमी राहणार आहे. आता ऑप्शन बायिंग करणार आहे. आपण जर का ऑप्शन बायिंग करणार आहे, तर ऑप्शन बायरसाठी काय लागते? तर ऑप्शन बायरसाठी लागते व्होलॅटिलिटी. मार्केटला काय केलं पाहिजे? मार्केट मोमेंटम दाखवलं पाहिजे, तर त्यामध्ये आपल्याला पैसे येणार आहेत. ओके. जर मार्केट सपोज साइडवे राहिला, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटीच नाही आहे, मार्केट शांत आहे, मार्केट एकच रेंजमध्ये टाईमपास चालू आहे याचा, तर ह्याच्यामध्ये मोठी मूव्हमेंट येणार नाही आहे. ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंग होऊ शकतं, बट मोठी मोमेंटम ह्याच्यामध्ये बघायला नाही भेटणार. पण जर मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त आहे, मार्केटमध्ये जर का बघायला गेलो खूप अप मोमेंटम मिळाली किंवा खूप डाउन मोमेंटम मिळालं ओके. तर हे जे मोमेंटम आहे, हे मोमेंटम येणार मार्केटमध्ये का हे मोमेंटम मार्केटमध्ये मार्केट एवढं मोठे मोमेंटम दाखवणार आहे का मार्केट फक्त फ्लॅट राहणार आहे, कन्सॉलिडेट करणार आहे किंवा शांत जास्त मोमेंटम दाखवणार नाही आहे. हे आपल्याला व्होलॅटिलिटीचा जो निर्देशांक आहे इंडिया विक्स ह्याच्यावरून आयडिया येते. आता ह्याला कशाप्रकारे आपण मोजायचं? तर जनरली जर का आपण बघायला गेलो ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये काय आहे, की आत्ता आपण बघितलं, की इंडिया विक्स टाइप ऑफ एक फिअर मार्केटमध्ये किती फिअर आहे, मार्केटमध्ये केवढं फिअर आहे, ते पण दाखवण्याचं काम करते. एक त्याला आपण फिअर इंडेक्स म्हणून पण ओळखलं जातं. याचा अर्थ काय आहे, की मार्केटमध्ये जास्त प्रमाणामध्ये अप मोमेंटम राहील, जास्त प्रमाणामध्ये डाउन मोमेंटम राहील. तर त्यासाठी इन्व्हेस्टर जे पण राहतात, ट्रेडर जे पण राहतात, ह्याच्यामध्ये थोडंसं फिअर बघायला भेटतं. त्याच्यामुळे ह्याला आपण फिअर इंडेक्स पण बोललं जातं. आता ह्याचा रेशो कसा आहे किंवा हे आपण कशाप्रकारे कॅल्क्युलेट करू शकतोय. तर जनरली इंडिया विक्सचं जे लेव्हल आहे, तर विक्स लेव्हल कोणते-कोणते राहतात? तर 10 ते 12. तर हा इंडिया विक्स 10 ते 12 जर का असेल किंवा बिलो 10 जर का राहिला, कधी-कधी आपल्याला बघता येतंय, की इंडिया विक्स बिलो 10 पण जातोय. त्यानंतर 10 ते 12 असू शकतोय, 12 ते 18 किंवा 16 असू शकतोय. 16 पासून त्याच्यामध्ये 24 पर्यंत पण जाऊ शकतंय ते. त्यानंतरनं अबाऊ 24 पण जाऊ शकतंय. आता ह्याच्यामध्ये विक्स व्हर्सेस ह्याचा जो अर्थ आहे, मीनिंग आहे, तो कशाप्रकारे आपण बघू शकतो? तर ते पण आपण याच्यामध्ये बघूया. जर इंडिया विक्स बिलो 10 आहे, म्हणजे काय? की मार्केटमध्ये काही मोमेंटम नाही आहे. मार्केट खूप कूल आहे. मार्केट खूप शांत आहे. जास्त लोवेस्ट मोमेंटम आहे. ह्याच्यामध्ये आपण मोमेंटमच नाही असं बोलू शकतोय. खूप चॉपी मार्केट आहे. जास्त मोमेंटम येत नाहीये. चुकून मोमेंटम आली तर येऊ शकते असं. हा सिनारिओ राहिला. त्यानंतरनं नॉर्मल व्होलॅटिलिटी म्हणजे कसं की 12 पासून इंडिया विक्स स्टार्ट आहे. 12 ते 16 आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्यापैकी मोमेंटम तुम्हाला बघायला भेटेल. ह्याला आपण बोलू शकतो नॉर्मल व्होलॅटिलिटी. ह्याच्यामध्ये मोमेंटम तुम्हाला चांगल्या बघायला भेटतील कंपेअर टू बिलो 10. ओके. 10 ते 12 मध्ये काय राहील? 10 ते 12 मध्ये बऱ्यापैकी व्होलॅटिलिटी राहते. त्याच्यापेक्षा जरा जास्त व्होलॅटिलिटी, नॉर्मल व्होलॅटिलिटी आपण बोलू शकतो 12 ते 16 मध्ये राहते.
तर ह्या 2 ठिकाणी 10 ते 12 मध्ये आपल्याला बऱ्यापैकी स्कॅल्पिंगला मोमेंटम बघायला भेटते. ह्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात तुम्हाला रिस्क रिवॉर्ड बघायला भेटेल, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क रिवॉर्ड बऱ्यापैकी मोठा बघायला भेटेल. त्यानंतरनं 12 ते 16 मध्ये चांगल्या प्रकारे रिस्क रिवॉर्ड बघायला भेटतो. मोमेंटम खूप भारी असते. फॉर ऑप्शन बायर, ऑप्शन सेलरला पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटते. त्यानंतरनं 16 ते 24 मध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी राहते. जनरली 16 ते 24 इंडायव्हिस त्यावेळी जातो, ज्यावेळी काहीतरी अनसर्टन्टी मार्केटमध्ये राहील. मार्केट एकदम मोठं गॅप अप, गॅप डाउन ओपन होतंय किंवा कोणता तरी इव्हेंट आहे, बजेट डे असेल, सपोज इलेक्शन असेल, लोकसभेचं इलेक्शन असेल, त्याचा रिझल्ट आला असणार आहे किंवा त्याच्या आधीचा फेज, बजेटच्या आधीचा फेज किंवा काही पण पॅनिक सिनारिओ जर का झाला, तरच इंडायव्हिस आपल्याला बऱ्यापैकी 16च्या वरती बघायला भेटतोय. जनरली 24 इंडायव्हिस खूप रेअर राहतो. एवढा वेळ सस्टेन तो पण राहत नाहीये. हायेस्ट व्होलॅटिलिटी ह्याच्यामध्ये आपण असू शकतोय. ह्याला आपण बोलू शकतो पॅनिक सिनारिओ राहिला, काहीतरी अनसर्टेनिटी राहिली, त्या टायमिंगला तसा इंडिया जातो. जनरली तो जास्त वेळ तिथे टिकत नाही. लगेच कूल डाऊन पण होत असतं. त्यानंतर 16 ते 24 मध्ये जनरली 16-18 व्होलॅटिलिटी राहू शकते. विक्स राहू शकतो तेवढा. तर तिथं ते आपली व्होलॅटिलिटी ही हाय राहते. ओके. ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो हाय व्होलॅटिलिटी, हायेस्ट व्होलॅटिलिटी. तर जनरली जर आपण ऑप्शन बायिंग करणार आहे, तर व्होलॅटिलिटी जी आहे ही ॲव्हरेज व्होलॅटिलिटी जर का असेल, फॉर एक्झाम्पल 12 पासून 16 पर्यंत ॲव्हरेज व्होलॅटिलिटी असेल, तर बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये दोघांना फायदा असतोय. ऑप्शन बायरला पण फायदा राहतोय, ऑप्शन सेलरला पण फायदा राहतोय. बिलो 10 ची जी व्होलॅटिलिटी आहे, ही खूप डेंजर राहते. ही जनरली याच्यामध्ये ज्यांचे पोझिशनल ट्रेड आहेत, त्यांच्यासाठी ही जरा डेंजर राहते आणि अबाऊ 24 जे पण आहे, ह्याच्यामध्ये मोमेंटम प्रमाणापेक्षा जास्त असतं. तर तिथं पण जे बिगिनर आहेत, त्यांच्यासाठी प्रॉब्लेम असतोय. ओके, तिथं तुमचे मोमेंटम खूप जास्त असतात. जर बिगिनर असाल, तर अबाउट 24 व्होलॅटिलिटीमध्ये पण जरा रिस्की राहू शकतं. तर हे झालं त्याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच की जर का व्होलॅटिलिटी आपली रेंज 10च्या खाली असेल, तर त्याचा अर्थ काय आहे? 10 ते 12चा अर्थ काय आहे? 12 ते 16चा अर्थ काय आहे? आणि 16 ते 24चा अर्थ काय आणि अबाव 24चा अर्थ काय असतोय? आता ह्याच्या प्रमाणात व्होलॅटिलिटी जशी चेंज होईल, ओके. व्होलॅटिलिटी विक्स जेवढा चेंज होणार, तेवढी व्होलॅटिलिटी काय राहते? बदलती आणि व्होलॅटिलिटी बदलली, तर ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत, ऑप्शनचे जे जे प्रीमियम आहेत ना, त्याच्यावरती कशाप्रकारे असर होतो, तर ते पण आपण चेकआउट करूया. जेवढी जास्त व्होलॅटिलिटी असणार, हायेस्ट विक्स जेवढा आहे, तेवढं व्होलॅटिलिटी वाढली. ऑप्शनचे प्रीमियम पण महाग झाले. फिक्स जेवढा कमी झाला, तेवढा ऑप्शनचे प्रीमियम पण कमी झाले. आता ह्याचा अर्थ काय आहे, जर हायेस्ट व्होलॅटिलिटी जर का असेल, तर जनरली काय होतंय, की व्होलॅटिलिटी वाढले म्हणजे ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत, हे खूप महाग झालेत. तर ह्या सिनारिओमध्ये जे पण ऑप्शन सेलर आहेत, त्यांना बऱ्यापैकी एडव्हांटेज असतोय, कारण की त्यांना मोठे प्रीमियम भेटतात. बट रिस्क पण तेवढीच जास्त असते, कारण की मूव्हमेंट पण जास्त असतात. तर ह्याच्यामध्ये हायेस्ट व्होलॅटिलिटीमध्ये ऑप्शन सेलरला पण फायदा चांगला भेटतोय आणि जे पोझिशनल ऑप्शन बायर आहेत, ओके. जे मोठे रिस्क रिवॉर्ड प्लॅन करते, तर त्यांच्यासाठी पण हे खूप मस्त राहतं. जेवढा विक्स जास्त तेवढा चांगलं राहतं. त्यानंतरनं सेकंड सिनारिओ आहे, की जेवढं लो व्होलॅटिलिटी असणार आहे, की मार्केटमध्ये खूप कमी व्होलॅटिलिटी आहे, बिलो 9 आहे, बिलो 10 आहे. तर इथं मोमेंटम जास्त नसतंय. इथं ऑप्शनचे प्रीमियम खूप कमी असतात. ऑप्शन सेलरला तरी तकलीफ राहते बिकॉज प्रीमियम खूप कमी असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट पण कमी भेटतोय. पण ऑप्शन बायरसाठी कमी रेटला भेटतंय. तर त्याच्यामध्ये कॅपिटल कमी लागतंय. पण प्रॉब्लेम एकच आहे, की मोमेंटम नसते मार्केटमध्ये आणि तिथं तुम्हाला स्कॅल्पिंगशिवाय पर्याय नसतोय. तिथं तुम्हाला रिस्क रिवॉर्डचे ट्रेड पण कमी भेटतात. जादा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला त्याच्यामध्ये भेटणार नाहीये. तर हे पुअर व्होलॅटिलिटीचं सिग्नल आहे. जर पुअर व्होलॅटिलिटी असेल म्हणजे पुअर विक्स असेल, तर त्या कंडिशनला थोडंसं ऑप्शन बायरसाठी पण डेंजर राहतं ते. कारण की त्याच्यामध्ये मोठे रिस्क रिवॉर्ड ट्रेड भेटणार नाहीत. तुम्हाला छोटे रिस्क रिवॉर्ड ट्रेड भेटू शकतात 1:2 वगैरे. बट अबोव्ह 1:3 चे जर का तुम्हाला ट्रेड पाहिजे असतील, त्यासाठी विक्स चांगला पाहिजे. विक्स चांगला असेल, तर मोठे रिस्क रिवॉर्ड ट्रेड तुम्हाला भेटतील आणि ऑप्शन सेलरला लोवेस्ट विक्स असेल, तर प्रीमियम कमी रेटला भेटतात. तर तिथं पण थोडंसं प्रॉब्लेम आहे आणि ऑप्शन सेलरसाठी जर का विक्स वाढला, तर त्यांना प्रीमियम वाढले. प्रीमियम वाढले म्हणजे त्यांना फायदा पण जास्त असू शकतो. तर हे बऱ्यापैकी आपल्याला इंडाविक्स वरून समजतंय, की ऑप्शनचे प्रीमियमची कॉस्ट ही कमी असणार आहे का ऑप्शनच्या प्रीमियमची कॉस्ट बऱ्यापैकी जास्त असणार आहे. हे तुम्हाला त्याच्यावरती पण समजतंय. ओके. आपण थोडंसं एक्झाम्पल घेऊया. आपण थोडंसं चार्टवरती येऊया.
आता या चार्टवरती जर का आपण बघायला गेलो, फॉर एक्झाम्पल मी थोडंसं त्याच्यामध्ये डेली टाईम फ्रेम टाकतो. डेली टाईम फ्रेम टाकल्यानंतर आता ही जे मार्केटमध्ये मोमेंटम आली. अचानक मार्केट जर का आपण बघायला गेलो, तर मार्केटचं जे क्लोजिंग आहे, समथिंग क्लोजिंग झालं होतं 25,000च्या आसपास. आता इथं मी काय घेतो, इंडिया विक्सचा चार्ट घेतो. ह्याच्यामध्ये जर का आपण इंडिया विक्सला ॲड केलं, तर जनरली इंडिया विक्सचा एक सेपरेट चार्ट आहे. त्याच्यावरून तुम्हाला विक्सवरून तुम्हाला आयडिया येते, की विक्स जेवढा जास्त, तेवढं ऑप्शनचे प्रीमियम महाग राहणार, व्होलॅटिलिटी राहणार मार्केटमध्ये. विक्स जेवढा कमी असणार, तेवढं तेवढं स्पॉटमध्ये मोमेंटम पण तुम्हाला बऱ्यापैकी डल बघायला भेटू शकते. ओके. 1 सेकंड ह्याच्यामध्ये मार्किंग का होत नाहीये? ओके, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण काय करूया, थिकनेस बऱ्यापैकी जादा झाला हा, ह्याला आपण थोडंसं कमी करूया. हां, ठीक आहे. ओके, चालेल. इथं आपण 12ला पण एक मार्किंग करतो, 12च्या आसपास आणि ह्याला आपण कलर थोडासा वेगळा देऊया. 14, 16 अबाऊ 16च्या आसपास, 16च्या आसपास पण आपण एक मार्किंग करूया. ह्याला आपण थोडासा डेंजर कलर देऊया. ठीक आहे. आता जर का आपण बघायला गेलो, हा जर का आपण फेस बघायला गेलो, तर हा फेस समथिंग इथं आहे. ह्याच्यामध्ये जर का आपण नोटीस केला, आपण इथं मार्किंग करून घेऊया. जर का आपण इथं बघायला गेलो, तर जनरली हा फेज आहे तो, जिथं की विक्स जे आपला 10 पेक्षा कमी होता आणि इथून समथिंग इथपर्यंत. तर हा एक पॅच जर का आपण बघायला गेलो, तर बघू शकतो आपण, की ज्यावेळी पण विक्स आपल्याला 10 पेक्षा कमी बघायला भेटतोय. इथं आपण बघू शकतोय, की विक्स ज्यावेळी पण 10 पेक्षा कमी आहे ना, मार्केटमध्ये मोमेंटमच नाहीये. हे बघू शकता खूप सारे डोजी कॅन्डल्स ह्याच्यामध्ये बघायला भेटतात आपल्याला. खूप सारे डोजी कॅन्डल्स आहेत. म्हणजे त्या स्पेसिफिक डेमध्ये किंवा अपकमिंग 1 मंथमध्ये जादा मोमेंटम मार्केट नाही करणार. विक्स जेवढा कमी, तेवढं मार्केट अपकमिंग डेजमध्ये मोमेंटम डल राहील. तर तिथं जर का डल मोमेंटम असेल ना, तर त्याच्यामध्ये जे पण ऑप्शन बाहेर आहे, तर त्यांच्यासाठी अलर्ट राहील. बिकॉज ज्यांना पण बिग रिस्क रिवॉर्ड ट्रेड प्लॅन करायचे आहेत, ज्यांना पण अबाव 1:4 चे रिस्क रिवॉर्ड पाहिजेल आहेत ऑप्शन बायिंगमध्ये, तर असल्या मार्केटमध्ये तुम्हाला ते भेटणं खूप डेंजर राहील. ओके. तर असल्या मार्केटमध्ये तुम्हाला खूप कमी 1:1 चे ट्रेड भेटतील, 1:2 चे ट्रेड भेटतील. मॅक्सिमम 1:3 पर्यंत किंवा 1:4 पर्यंत जाते. त्याच्यापेक्षा मोठं जात नाही. जर का तुमचा स्टॉप लॉस प्रॉपर असेल तर. ओके. जर तुमचा स्टॉप लॉस रॉंग राहील, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊन जातील. ओके. तर विक्स जेवढा नॅरो राहील, इथं विक्स बघू शकता आपण, विक्स जेवढा कमी आहे, तेवढं मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी कमी राहिली. जसं याच्यामध्ये बघायला गेला, विक्स वाढत चाललाय. याचा अर्थ अपकमिंग डेजमध्ये मोमेंटम येणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघू शकता, की याच्यामध्ये मोमेंटम खूप सुंदर याच्यामध्ये बघायला भेटली आहे. तर विक्सवरून आपल्याला असं नाही समजणार, की विक्स जेवढा जास्त असणार म्हणजे पॉझिटिव्ह साइडला मोमेंटम किंवा विक्स जेवढा कमी तेवढा निगेटिव्ह साइडला मोमेंटम, हे पण आपण बघूया. तर जनरली असं कन्सिडर केलं जात आहे, की विक्स जेवढा पॉझिटिव्ह असणार आहे, तेवढा आपला जो स्पॉट आहे, हा स्पॉट बऱ्यापैकी निगेटिव्ह साइडला जाऊ शकतोय. आता हे 100% करेक्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये चेंजेस असू शकतील. बऱ्यापैकी वेळा असं पण असतं, की विक्स खूप पॉझिटिव्ह आहे. मार्केट पण अपसाईड चाललंय. नो प्रॉब्लेम. पण मोस्ट मोस्ट ऑफ टाईम असं कन्सिडर केलं जातं, की विक्स जेवढा पॉझिटिव्ह असणार, विक्स जेवढा वाढत जाणार, तेवढं मार्केटमध्ये फिअर फॅक्टर वाढणार आणि त्या कारणामुळं मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला याच्यामध्ये सेल ऑफ पण बघायला भेटू शकतो. याचा अर्थ असा पण आहे, की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढू शकते. त्याच्यामुळं मार्केटमध्ये मोमेंटम येऊ शकते आणि तेच फायदा ऑप्शन सेलर बायरला पण होतो, जिथे की रिस्क रिवॉर्ड तुम्हाला मोठे भेटतील. 1:3 पेक्षा जास्त रिस्क रिवॉर्ड बघायला भेटतील. ओके. त्यानंतर इथं बघू शकतो आपण अगेन 12 वरनं विक्स गेला समथिंग 16च्या आसपास गेला होता. तर इथं परत मोमेंटम आला. तर इथं पण बघू शकतो आपण, की जनरली हा बजेटच्या आधीचा सिनारिओ आहे. जसं इथं बजेट आलं होतं 1 तारखेला, तर बजेटच्या आधी बघू शकतो आपण व्होलॅटिलिटी खूप वाढली. व्होलॅटिलिटी खूप वाढली, मोमेंटम वाढला. त्यानंतरनं काय झालं मार्केट अपसाइड गेला. आता काय राहतंय, पहिला आपण काय बोललो, जर विक्स प्रमाणापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असेल, ह्याच्यामध्ये बघू शकतो आपण विक्स खूप वाढला होता. विक्स प्रमाणापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असेल, तर मार्केट डायरेक्शन काय असू शकते? निगेटिव्ह राहू शकते. पण जर विक्स प्रमाणापेक्षा जास्त याच्यामध्ये जर का निगेटिव्ह राहिला, तर एक्स्पेक्टेड असं पण असू शकते, की मार्केट फिअर फॅक्टर कमी व्हायला आहे आणि त्याच्यामध्ये मार्केट अपसाइडला किंवा मार्केट पॉझिटिव्ह टू साइडवेज जाऊ शकते. आता हे 100% करेक्ट नाही आहे, पण असं कन्सिडर केलं जाते. जसं की इथं बघू शकतो आपण, विक्स परत कूल डाऊन झाला आणि विक्स कूल डाऊन कुठं झाला? इथं विक्स कूल डाऊन झाला आणि हा जो मोठाच्या मोठा गॅप अप झाला,
ते पण वन ऑफ द रिझन आहे, की एवढा मोठा गॅप अप झाला. विक्स एकदमच कूल झाला. मोठा गॅप अप झाला, विक्स एकदमच कूल झाला. एवढा मोठा गॅप अप झाला, विक्स एकदमच कूल झाला आणि विक्स परत आला तुमचा 12च्या आसपास. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम परत असा झाला, की विक्स कूल झाला, व्होलॅटिलिटी ड्रॉप झाली. व्होलॅटिलिटी ड्रॉप झाली. त्याच्यामुळं काय झालं? त्याच्यामुळं मोमेंटम कमी आलं. मोमेंटम कमी आला. ऑप्शन बायर ज्याच्यामध्ये मोठे रिस्कवर ट्रेड आहेत, त्यांना प्रॉब्लेम येतो आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं प्रीमियम पण कमी होणार. सगळ्या गोष्टी कमी होणार आणि तिथे तुम्हाला मोमेंटम पण कमी बघायला भेटणार. आता काय झालं याच्यामध्ये जसं की विक्स 12 वरती आला. त्यानंतर इथं बघू शकता कधी-कधी 10 वरती पण गेला होता. जसं विक्स 12च्या खाली जायला इथं बघू शकता तुम्हाला लगेच समजेल की याच्यामध्ये मोमेंटम अल्मोस्ट गेल्यागत झालाय. त्यानंतरनं काय झालंय परत विक्स वाढत गेला. आता ह्याच्यामध्ये परत विक्स वाढत गेला याचा अर्थ काय परत मोमेंटम स्टार्ट झालं. जसं बघू शकता जसं विक्स वाढत गेला कॅन्डलचे शेप्स तुम्हाला समजतील मोठे-मोठे व्हायला. आता नाही असं नाहीये अर्थ की विक्स वाढला की कॅन्डल मोठी होणार. पण मोमेंटम अप एंड डाऊनचं जे मोमेंटम आहे, हे विक्स जेवढा कमी, तेवढा मोमेंटम कमी. विक्स जेवढा जास्त, तेवढं मोमेंटम जास्त असणार आहे. ओके. आता हे आपण इंडाविक्सचा बेसिक कन्सेप्ट बघितला. म्हणजे की ह्याच्यावरून इंडाविक्स हा काय प्रकार आहे? इंडाविक्सवरून मार्केट डायरेक्शन पिक कसं होतंय? एकदम बेसिक कन्सेप्ट आपण बघितला. आता ह्याचा वापर आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कशाप्रकारे करू शकतो? ऑप्शन बायिंग करायचं आहे आपल्याला. तर विक्सचं काय रूल राहणार? ऑप्शन सेलिंग करायचं. तर विक्स कशाप्रकारे आपण करू शकतो? म्हणजे विक्सचा रोल त्याच्यामध्ये काय आहे? आणि खूप सारे डिटेलमध्ये आपण त्याच्यामध्ये बघणार, की ऑप्शन बायिंग करायचा आहे, तर विक्स कसा असला पाहिजे? विक्स कुठं असला पाहिजे? विक्सचा काय मोमेंटम त्याच्यामध्ये रोल खूप इम्पोर्टंट रोल आहे विक्सचा ऑप्शन बायिंगमध्ये. तर त्या गोष्टी आपण बघायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही ह्याच्यावरती इंडिया विक्स कमेंट जर का तुम्ही केला विक्स म्हणून, तर ह्याचा पण अपडेट जो पुढचा असेल, ज्यावरती मी प्लॅन करतोय, की जर का मला ट्रेड करायचा का नाही करायचा, तर हे पूर्णच्या पूर्ण डिपेंड आहे विक्सवरती. तर हे विक्सवरती जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, एकदम बेस्ट व्हिडिओ आहे आणि ते एकदम भारी व्हिडिओ आहे आणि जर का तो पाहिजे असेल, तर तुम्ही कमेंट करा विक्स. जेवढे जास्तीत जास्त कमेंट येतील, ओके, तर त्यानंतर तुम्हाला मी पार्ट 2 पण ह्याच्यामध्ये आणणार, ज्याच्यामध्ये माझं कोर स्ट्रॅटेजी आहे. की विक्सवरून कशाप्रकारे मी बाय किंवा ऑप्शन बायिंग, सेलिंग कसा प्लॅन करतो विक्सवरून, ते तुम्हाला त्यामध्ये समजेल आणि लाईक पण करा. बिकॉज लाईकमुळं हे समजतंय YouTube अल्गोला, की ज्यामध्ये कंटेंटमध्ये काय इम्पोर्टंट आहे का नाही आहे ते त्याच्यावरून समजतंय. आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल, तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. ओके. तर असे जे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होऊ शकते. आता लास्ट आहे याच्यामध्ये जर का तुम्हाला आपलं जे स्टॉक मार्केट आहे, जर का तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर का शिकायचं असेल, ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंग आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ओके, बऱ्यापैकी त्या गोष्टी आहेत. जर का ते वाल्या गोष्टी पाहिजे असेल, तर तुम्ही आपलं जे कोर्स आहे, ओके, फ्रीवाला कोर्स आहे, पेडवाला कोर्स आहे, ते तुम्ही जॉइन करू शकता. आणि त्यानंतरनं जर का सपोज तुम्हाला अपडेट पाहिजे असेल, तर त्यासाठी हे टेलिग्राम चॅनल आहे. इथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. याच्यावरती बाकीचे पण अपडेट त्याच्यामध्ये भेटतील. आणि जर का तुम्हाला पेड कोर्स पाहिजे असेल, तर डेफिनेटली तुम्ही WhatsApp करू शकता. ओके. तर हे जे तुम्हाला डिटेल दिसतं याच्यावर तुम्ही WhatsApp करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पण कोर्स अवेलेबल आहे. फ्री ऑफ कॉस्ट कोर्समध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड ते वाल्या गोष्टी बघायला भेटतील. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा कोर्स पाहिजे असेल, तो पेडमध्ये आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या नंबरला पण WhatsApp करू शकता. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.